11 एकर बटाटे लावलेले आहेत. फक्त 1.5 महिन्यामध्ये बटाटा अशा प्रकारे झालेला आहे. बटाटे लागले आहेत 185 कट्टे. कारण की मित्रांनो, बटाटे जर शेतामध्ये लावले तर किती फायदा होतो आणि पब्लिक, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता आपण बटाट्याची लागवड केलेली आहे आणि टोटल आपण 11 एकर बटाटे लावलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला बटाटे लागले आहेत 185 कट्टे बटाट्याचे आपल्याला लागलेले आहेत लागवडीसाठी. आणि बटाट्याचे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे बटाटे आलेले आहेत. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की बटाटे कशा प्रकारे आपण म्हणजे कधी लागवड केली होती, किती दिवस झाले लागवड करून, आणि त्यासाठी खर्च आपला किती झाला होता. बियासाठी असेल, जे खत वगैरे आपण सोडलेले आहेत त्याच्यासाठी खर्च असेल, आणि जे शेतामध्ये आपण लावलेले आहेत त्याचा अजून दुसरा खर्च. टोटल आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती बटाट्याबद्दल सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण एक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की मित्रांनो, बटाटे जर शेतामध्ये लावले तर किती फायदा होतो आणि किती नुकसान, हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आणि बटाटे शेतकऱ्यांनी लावा की नाही, हे काय तुमचे डाऊट असतील सगळे क्लिअर होतील. तर मित्रांनो, चला तर लवकरात लवकर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की हा आपला 1 एकरचा प्लॉट आहे आणि हा कशा प्रकारे आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, ह्या प्लॉटला लावून 1.5 महिन्याच्या पुढे झालेला आहे. आणि तरी बघूयात आपण बटाटा ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बटाटा कशा प्रकारे आलेला आहे. आणि ह्याला फक्त तशी 1.5 महिने झालेले आहेत. आणि तुम्ही विचार करू शकता की अजून ह्याला येण्यासाठी 1 महिना पाहिजे, तर किती म्हणजे अजून आहेत. तर मित्रांनो, इथं 1 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा वरती 1 एकरचा प्लॉट आहे. म्हणजे टोटली हा जो एरिया आहे हा 2 एकरचा प्लॉट आहे आणि बाकीचं जे बटाटे आहे ते दुसऱ्या जागेवरती आहे. आणि तुम्ही मित्रांनो, एक गोष्ट इथं बघू शकता की खाली जे बटाटा आलेला आहे हे दोन्ही बटाटे आपण सेम डेटला लागवड झाली होती याची, आणि खालचे खूपच जास्त चांगले आले आहेत. बट वरच्या बटाट्यावर इथं तुम्ही बघू शकता करप्या पडल्यासारखा झालेला आहे, की असा पिवळा पाला जो आहे तो पडलेला आहे. ह्याचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो की साईडला ज्वारी आहे. ज्वारी असल्यामुळे ह्याच्यावरती ह्याचा इफेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे हे इथं जेवढे 2-3 बेड आहेत त्या बेडचा अशा प्रकारे पाला जो आहे जळालेला आहे. तर मित्रांनो, ह्याच्यावर पण तुम्ही एक उपाय करू शकता. इथं तुम्ही ह्याच्या आडवं काहीतरी लावून हे जे येणारा रोग आहे तो रोखू शकता. तर मित्रांनो, आता बघूयात आपण ह्याला म्हणजे टोटली आपला जो 10-11 एकर आपण बटाटे लावलेले आहेत त्याला टोटल आपला खर्च किती झालेला आहे. तर मित्रांनो, टोटल जो खर्च आहे खत, बियाणे, त्याच्यानंतर बाकी वगैरे औषधं वगैरे जे सोडण्यासाठी आणले होते त्याचा टोटल जो खर्च आहे 2 लाखाच्या पुढं म्हणजे गेलेला आहे. तर विचार करू शकता खूपच जास्त कमी खर्चामध्ये जे आहे 10 एकरची लागवड आपण केलेली आहे. आणि जर हे बटाटं पुढं चालून 15 ते 20 रुपये किलोनी जरी गेलं तरी आपला खूप जास्त प्रॉफिट होणार आहे. आणि मित्रांनो, शेतामध्ये जेवढं जास्त म्हणजे ॲव्हरेज निघन तेवढा जास्त आपला प्रॉफिट होतो. आणि बटाट्याचा ॲव्हरेज वाढवण्यासाठी कोणकोणते औषधं लागतात त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये येस टाईप करा, तर नक्कीच त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊत. आणि तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो की इथं पेप्सी पाईप थ्रू आपण हे बटाट्याला पाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे पेप्सी पाईप आहे आणि ह्याच्या मदतीने आपण पाणी दिलेलं आहे. तर 1 एकरसाठी आपण
1 ते 1.5 तास आपण मोटर चालू करून पाणी देतो त्याला. तर मित्रांनो, काही जण कमेंटमध्ये करतात की शेती केली तर परवडत नाही. बट मित्रांनो, जर तुम्ही टेक्निकनी जर शेती केली तर का नाही परवडणार. तर मित्रांनो, तुम्हाला शेतीबद्दल काही डाऊट असतील कोणत्याही पिकाबद्दल, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. तर मित्रांनो, मी ह्या चॅनलवर शेतकऱ्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ बनवत राहतो, त्यामुळे नक्कीच ह्या चॅनलला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि जर तुमचे काही डाऊट असतील किंवा कोणत्या पिकाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता. तर नक्कीच तुम्ही जी कमेंट केली त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल मी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला हा बटाट्याचा प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.